तर परभणीमध्ये सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू पोलिसांच्या मारहाणीमुळेच झालाय असा थेट आरोप केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केलेला आहे। आंदोलकांनी जाळपोळ केली असेल परंतु कुठलीही जीवितहानी झालेली नाही असं असताना सुद्धा केवळ आंदोलन केलं म्हणून त्यांना पकडून मारहाण करणं हे अत्यंत चुकीचं असल्याचं आठवलेंचं म्हणणं आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृहमंत्रालय असताना सुद्धा आतापर्यंत परभणी घटनेवर ठोस कारवाई झालेली नाही अशी खंत रामदास आठवले यांनी व्यक्त केलेली आहे। तसंच सूर्यवंशी आणि वाकोडे यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत आणि एका सदस्याला शासकीय नोकरी मिळावी यासाठी आपण मुख्यमंत्र्यांसोबत स्वतः बोलणार असल्याचं आठवलेंनी सांगितलं। परभणीमध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर असणाऱ्या संविधानाचा अपमान करण्यात आला आणि ही गोष्ट अत्यंत महाभयंकर आहे। संविधानाचा अपमान करणं म्हणजे देशाचा अपमान करण्यासारखं आहे। संविधानाचा अपमान केल्यानंतर या चळवळीत उतरलेल्या तरुणांना बेछूटपणे क्रूरपणे पोलिसांनी मारहाण करणं ही अत्यंत चुकीची बाब आहे। चौकशी देवेंद्रजींनी मुख्यमंत्र्यांनी करावी आणि त्या प्रकरणामध्ये त्यांना शिक्षा झाली पाहिजे आणि त्या कुटुंबाला आर्थिक मदतही मिळाली पाहिजे। त्यांच्या कुटुंबातले त्याचा 2 भाऊ आहेत, त्यांना एकाला नोकरी मिळाली पाहिजे। अशा पद्धतीची आमची मागणी आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।